नमस्कार. आपल्या देशातील नाणी, मग ती कुठल्याही कालखंडातील असो, त्याचा अभ्यास अनेक जण करत आहेत आणि तो जरूर करावा. कारण त्यामुळेच आपल्याला आपल्या देशातील इतिहासाचे आकलन होते. आज आपण भेटूयात ज्येष्ठ ऐतिहासिक नाणी संग्राहक, ग्रंथसंग्राहक व इतिहासाचे मार्गदर्शक श्री प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर यांना. ठोसर सरांनी आजवर 65 नाणी प्रदर्शनांचं आयोजन केलं आहे. तसेच ऐतिहासिक नाणी शिवकाळ ते स्वातंत्र्यकाळ हे नाण्यांच्यावर माहितीपर पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं आहे. या पुस्तकाला आदरणीय पद्मविभूषण शिवशाही बाबासाहेब पुरंदरे व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रस्तावना व संदेश लाभला आहे. महाराष्ट्र दिनमान या दैनिकात नाणेघाट हे सदरसुद्धा प्रसिद्ध होत आहे श्री ठोसर सरांनी लिहिलेलं. मराठेशाहीच्या नाण्यांचा इतिहास लोकांसमोर आणणे हे ज्यांचे ध्येय, अशा ठोसर सरांना आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. स्वछंद प्रस्तुत कॅलिडोस्कोप माझे जीवन गाणे या उपक्रमांतर्गत आज आपण भेटणार आहोत इतिहास अभ्यासक आणि विविध प्रकारची नाणी जमवण्याचा छंद असलेल्या श्रीयुत प्रशांत जी ठोसर यांना. नमस्कार प्रशांत. नमस्कार. आज आपण इथे विविध प्रकारची नाणी घेऊन आलो आहोत. तर मुळात हा नाण्यांचा इतिहास कसा काय निर्माण झाला आणि इतिहास या विषयाशी ही नाणी कशी जोडली गेलेली आहेत याच्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? मुळात असं आहे, नाणी हे इतिहासाचं एक फार बोलकं साधन आहे, अतिशय एक महत्त्वाचं अंग आहे. नाण्यांचा इतिहास हा इसवी सन पूर्व 600 वर्षापासून आपल्याला आढळतो. आणि त्या काळापासून नाणी ही पाडली गेलेली आहे. जो राजा किंवा जी राजसत्ता सत्तेवरती येते, जी शासन करते, तो राजा आपलं स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व दाखवण्यासाठी सर्वप्रथम नाणी पाडतो. त्याचा स्वतःचा शिक्का तयार करतो आणि त्या माध्यमातनं त्या प्रजेला, त्या रयतेला किंवा आजूबाजूच्या ज्या इतर सत्ता असतात त्यांना माहिती मिळते की एक हे नवीन राजसत्ता उदयाला आलेली आहे किंवा हा नवीन राजा राज्यावरती आलेला आहे. त्याच्यामुळे नाणी, जसं मगाशी म्हटलं की नाणी हा इतिहासाचा एक फार मोठा महत्त्वाचा भाग आहे, ते महत्त्वाचं अंग आहे त्याच्यामधलं. पण मग त्या राजाच्या खजिन्याशी ह्या नाणी पाडण्याचं काही नातं आहे का? हो, नक्कीच. कारण जेवढी त्याच्या खजिन्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त नाण्यांचा संग्रह आहे, स्वतःच्या असो किंवा इतर असो, त्याचबरोबर तसं ते राज्यसत्ता आणि तो राजा तेवढा समृद्ध, त्याची ती राज्याची समृद्धी गणली जाते त्याच्यामध्ये. शिवछत्रपतींनी जेव्हा त्यांनी स्वतःची नाणी पाडली तेव्हा त्यांच्या खजिन्यामध्ये त्याच्या आधीपासून नाणी होतीच. विविध इतर राजसत्तांची नाणी होती, जी प्रचलित होती, जी चलनात होती, जी वापरात होती. आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला जो ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक झाला त्यांचा रायगडावरती, आपल्या सर्वांना माहिती आहे, त्या सोमुहूर्तावरती त्यांनी राज्याभिषेक करून घेतला आणि त्यावेळेला त्यांनी एक स्वतंत्र राजाच्या अधिकारामध्ये त्यांनी आपली नाणी पाडली. मग ती नाणी देखील त्यांच्या खजिन्यामध्ये ती मोजली गेली किंवा ती त्यांच्या खजिन्यामध्ये ती जमा झाली. त्याला आपण सुवर्ण होन. बरोबर. तर शिवछत्रपतींनी 2 प्रकारची नाणी पाडली. त्यातलं एक होतं सोन्याचं नाणं, त्याला सोन्याचं होन म्हणायचे, आणि दुसरं होतं शिवराई. आता शिवराई हे जे नाव आहे हे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे उपनाम म्हणतो आपण शिवराय, त्या शिवराय या नावावरनं ते नंतर ते प्रचलित झालं. त्याचं मूळ कागदोपत्री आपलं जे नाव आढळतं तर ते रुका असं आढळतं. रुका, दुरुका, तिरुका असे त्याचे फ्रॅक्शन जे आहेत त्याप्रमाणे त्याचा नावाचा तो कागदोपत्रात उल्लेख केला गेलेला आहे. पण शिवराय हे नाव महाराष्ट्रात सह्याद्रीत आणि आता संपूर्ण हिंदुस्थानामध्ये देश विदेशात जे आता प्रसिद्ध झालेलं आहे त्याच्यावरनं त्यांच्या तांब्याच्या नाण्यांना शिवराई म्हणून ओळखलं जातं. मग ही सगळी धातूची नाणी असायची, सोन्याची, चांदीची, तांब्याची? ही वेगवेगळ्या धातूंची नाणी असायची. लेड म्हणजे शिसा या धातूची पण नाणी पडलेली आहेत. सोन्याची नाणी असतात, चांदीची असतात, तांब्याची असतात. त्याचबरोबर नंतर उत्तर काळामध्ये हाफ सिल्वर म्हणजे अर्ध कॉपर निकेल, अर्ध चांदी अशा प्रकारची नाणी पाडली गेलेली आहेत. त्याच्यानंतर कॉपर निकेलची नाणी पाडली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये जस्ताची नाणी जसं म्हटलं की त्याची नाणी पाडली गेली. त्याच्यामध्ये नंतर ॲल्युमिनियमची नाणी पाडली गेलेली आहेत. आत्ता सध्या आपल्या देशात जी नाणी वापरली जात आहेत 1 रुपयाची किंवा 2 रुपयाची याच्यामध्ये, तर त्याला फेरिटिक स्टील असं म्हणतात. तर लोखंडावरती त्याला क्रोम प्लेटिंग केलं जातं
आणि ती नाणी ती वापरायचं असतं. नाण्यांचं किंवा तुमच्या त्या ज्या फेस व्हॅल्यू जी असते त्याचं अवमूल्यन जसं होत जातं तसं नाण्यातल्या धातूचा पर्सेंटेज किंवा त्याचा जो प्रकार वापरायचा आहे तो कमी कमी होत जातो त्याच्यामधनं. त्यामुळे आता सध्या आपण जी वापरतोय ती फेरेटिक स्टील या धातूची नाणी वापरतोय. आपण असं म्हणायचो की पूर्वी इतिहासामध्ये असं वाचलेलं आहे, म्हणजे मी काय इतिहासाची अभ्यासक नाही, पण जो काही शालेय इतिहास अभ्यास केला त्याच्यामध्ये असं होतं की आपल्याकडे 12 बलुतेदार पद्धत होती, पण त्यावेळेला नाणी तर लागायचीच नाहीत. मग त्यावेळेला फक्त म्हणजे राजा सत्ता माझी आहे हे दाखवण्यासाठीच नाणी केली जायची का? काही प्रमाणात ते होतं, नाण्याचा वापर कमी होता त्याच्यामध्ये. 12 बलुतेदार पद्धत किंवा ज्याला आपण बार्टर सिस्टीम म्हणूया, तर त्या पद्धतीमध्ये एक वस्तूंचं आदान प्रदान जे व्हायचं, जर तो कोणी समजा शेतकरी आहे तो धान्य पिकून दुसऱ्याला देईल, जो तिथे गवळी किंवा जो दूध विकणारा विक्रेता आहे तो दूध देऊन त्याच्या बदल्यात दुसऱ्या वस्तू घ्यायच्या, तर अशा प्रकारे केलं जायचं. पण त्याचबरोबर त्या कालखंडामध्ये जमीन विकत घेण्यासाठी गायी दिलेल्या आहेत. गायी देऊन तुम्ही ती जमीन तुकडा तो विकत घ्यायचा त्याच्यातनं. नाणी तेव्हा देखील होती, पण नाण्यांचा वापर कमी होता. आता जर का त्यालाच आपण थोडंसं रिलेट केलं किंवा त्याच्याशी आपण थोडंसं जर का आपण एक संधान जर का आपण त्याच्याशी बांधायचा प्रयत्न केला त्या परिस्थितीशी, तर आता आपल्याला असं दिसून येते की आता देखील आपण चलनाचा वापर कमी करतोय आणि आता आपण प्लास्टिकमध्ये जास्त वापरतोय किंवा ऑनलाईन पेमेंट जे आहे ते जास्त वापरतोय. त्याच्यामुळे हा थोडाफार जो बदल आहे तर हा होत राहतो त्याच्यामधनं. आणि हे स्थित्यंतर आपल्याला या सगळ्या नाण्यांचा अभ्यास करता करता आपल्याला ती तिकडे लक्षात घेता येतात त्याच्यामध्ये. पण मग हा नाण्यांचा अभ्यास आपण करावा हे, म्हणजे आता मी चांगला शब्दच वापरते की वेड कसं काय लागलं तुम्हाला? आदरणीय गुरुवर्य बाबासाहेब पुरंदरे जसं म्हणतात की वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, तर तसंच आहे की एखाद्या गोष्टीचा ध्यास, एखाद्या छंदाचा ध्यास जेव्हा तुम्ही घेता तर तेव्हा त्यातून बऱ्याच गोष्टींचं तुम्ही त्यातून समाजासमोर मांडू शकता. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी त्याचा एक वापर करू शकता. नाणी हा जो एक भाग आहे, तर लहानपणापासून आपल्याला सगळ्यांना महाराष्ट्राच्या शालेय इतिहासामध्ये 4थी पासून आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यासक्रम, त्यांचा धडा आहे. त्याच्यामुळे शिवछत्रपती हे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, अख्ख्या हिंदुस्थानचं आराध्य दैवत आहे. तर त्यांच्याबद्दलचा जो एक प्रेम, त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलची आपुलकी, आणि मग नंतर गिर्यारोहण, आणि गिर्यारोहणानंतर मग गडकिल्ले भ्रमंती, तर या सगळ्या एकूण त्या शिवकाळाशी जोडल्या जाणाऱ्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जाणाऱ्या गोष्टीतून असं एकदा असं वाटलं 1996 साली की किमान शिवाजी महाराजांचं एक नाणं आपल्या संग्रहात असावं. आपण त्यांचं पुस्तकं वाचतो, आपण त्यांचा इतिहास वाचतो, आपण त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या कथा वाचतो. मग त्यांनी पाडलेलं एखादं नाणं जे आहे तर ते आपल्या संग्रहात का नसावं. आणि म्हणून मग मी 96 साली गुरुवारी आप्पा परब यांच्याकडनं मी एक पहिली शिवराई विकत घेतली होती. त्याच्यानंतर असं झालं की शिवाजी महाराजांचा पुत्र संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज त्यांचा दुसरा मुलगा, त्याच्यानंतर संभाजी महाराजांचा मुलगा शाहू छत्रपती, हे महाराष्ट्राचे पहिले 4 छत्रपती जे होऊन गेले, तरी मग यांची नाणी का संग्रहात नसावीत, किमान एक नाणं. मग असं करता करता त्या 4घांची नाणी मी त्यांच्यामधनं गोळा केली. त्याच्यानंतर शाहू छत्रपतींचे पंतप्रधान पेशवे, त्यांनी जी राजसत्तेचा थोडासा तिकडे आपल्याला एक ज्याला म्हणतो की तो बदललेला तिकडे आढळतो आपल्याला, त्याच्यातला जो भाग आहे तो कालखंड पंतप्रधान पेशव्यांच्या बरेचशी राजसत्ता ताब्यात असल्यामुळे त्यांनी छत्रपतींसाठी जी नाणी पाडली, मग ती नाणी जी आहेत तर ती नाणी देखील आपल्याला त्या कालखंडातील आपल्याला बघायला, मग ती गोळा केली. आणि ते अभ्यास करता करता असं लक्षात आलं की मराठा कालखंडामध्ये हा जो तेजस्वी कालखंड शिवछत्रपतींनी जो निर्माण केला, जो अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या स्वातंत्र्यप्रेमी नागरिकांना तो ललांभूत आहे, तर त्यामुळे त्या कालखंडात खूप नाणी पाडली गेलेली आहेत. आणि वाचन करताना असं लक्षात आलं की मराठ्यांच्या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 118 टांगसाळी आहेत किंवा मेंढ्स आहेत. ह्या आपल्याला बऱ्याच जणांना हा भाग एक माहिती नसेल मराठ्यांच्या इतिहासाचा, की त्यांच्या 118 टांगसाळी मराठ्यांच्या संपूर्ण हिंदुस्थानात होत्या. आज पाकिस्तानात फाळणीनंतर पाकिस्तानामध्ये जे लाहोर आणि मुलतानी जी शहरं गेली, सरींनी शहरं गेली, तर त्या शहरांना देखील मराठ्यांच्या टांगसाळी होत्या, तिकडे नाणी पडलेली आहे. तर हा अतिशय एक अमूल्य असा किंवा एक फार मोठा
आपल्याला स्वतःला फार आनंद देणारा इतिहास जो आहे अगदी तर त्याचा अभिमानास्पद आहे. अभिमानास्पद इतिहास आहे. तर त्याचा अभ्यास करून मग ती नाणी गोळा करणं मग हे एक आपल्यासाठी तो एक ती वाटचालीतला एक फार महत्वाचा भाग होऊन गेला. आणि मग करता करता हळूहळू मराठ्यांच्या टांगसाईची नाणी गोळा करायला लागलो. त्याच्यानंतर असं लक्षात आलं की पेशवे काळामध्ये थोरल्या बाजीराव पेशव्यांनी मराठी साहित्याचे 4 बलदंड बुरुज हे त्यांनी हिंदुस्थानात रोवले. कारण बाजीराव पेशव्यांचं जे स्वप्न होतं, जे शिवाजी महाराजांनी स्वप्न पाहिलं होतं की रोम शाम पावे तो मराठेशाहीचा भगवा फडकला पाहिजे. तर त्या दृष्टीने जसं पूर्वी शिवकाळामध्ये बरेचदा मुघलांच्या फौजा दिल्लीवरनं किंवा उत्तरेतून दक्षिणेत दख्खनमध्ये आक्रमण करायच्या. तर बाजीराव पेशव्यांनी शिवछत्रपतींचं स्वप्न साकारण्यासाठी त्यांना हिंदवी स्वराज्य विस्तारक असं त्यांना आपण बरेच जण त्यांच्या नावाने ओळखतो, विशेषणाने ओळखतो. तर त्यांनी उत्तरेकडे वारंवार स्वाऱ्या केल्या. आणि मग संपूर्ण हिंदुस्थानामध्ये जेव्हा मराठ्यांच्या सत्ता पसरायला लागल्या किंवा त्या तिथे नुसत्या प्रदेश जिंकणं हा त्यातला एक स्थायीभाव नसून तिथेच मराठ्यांचा संपूर्ण वर्चस्व असणं हा एक त्यातला एक मोठा भाग होता. आणि म्हणून मग बाजीराव पेशव्यांनी ग्वाल्हेरला शिंदे, इंदोरला होळकर, गुजरातेमध्ये गायकवाड, त्याच्यानंतर मध्य प्रदेशातील धार आणि देवास येथे पवार अशी जी विविध राजघराणी त्यांनी तिकडे स्थापन केली. आणि त्यांनी संपूर्ण मराठेशाहीचा डंका जो आहे तो संपूर्ण हिंदुस्थानामध्ये त्यांनी ते आपल्या धाकावरती आपल्या शमशेरीच्या जोरावरती हा तिकडे त्यांनी आपल्या संपूर्ण ताब्यात ठेवला होता किंवा त्यांनी आपला तिथे वर्चस्व निर्माण केलेलं होतं. आणि हा खूप काळ गेला म्हणजे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केल्यानंतर हा भरपूर काळ हा पेशव्यांनी किंवा नंतरच्या ह्या सगळ्या लोकांनी गाजवला आणि त्याच्यामधली ही सगळी नाणी आज आपण इथे दाखवतोय. तर आपल्याला छत्रपती शिवरायांचं शिवराई बघायला मिळू शकतं का ह्याच्यामध्ये आपल्या कलेक्शनमध्ये? शिवराई आपल्याला बघता येईल. शिवाजी महाराजांची शिवराई आहे त्याला आपण प्रेमाने शिवराई म्हणतो. संभाजी महाराजांचं नाणं आहे त्याला शंभूराई असं म्हणतो. राजाराम महाराजांचं नाणं आहे त्याला रामराई असं म्हणतो. आणि शाहू महाराजांचं जे नाणं आहे त्याला आपण आदराने शाहूराई असं म्हणतो. तर ही चारही जी नाणी आहेत म्हणजे ही माझं तर असं मत आहे की ज्यातले काही नाणी जरी महाग जरी असली तरी एक प्रचंड आदराचा आपला जो भाग आहे त्यांच्याबद्दलचा या महाराष्ट्राच्या 4 छत्रपतींचा त्यांच्यामुळे आज आपण आपलं स्वत्व जे आपण जपतोय आज त्याच्यामधनं तर ते आज त्या 4ही छत्रपतींची नाणी आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरामध्ये ती असायला हवी असं माझं तरी प्रामाणिक मत आहे त्याच्यामध्ये. बरोबर. पण मग कोणाला अशी नाणी हवी असेल तुम्ही म्हणलात की ते शिवराई तुम्ही विकत घेतलं मग ते कुठून मिळालं तुम्हाला विकत घेतलं म्हणजे? कसं आहे इच्छारित्या मार्ग त्याच्यामुळे तुम्हाला जर का नाणी घ्यायची असतील तर तुम्हाला अनेक त्याचे माध्यम त्याचे उपलब्ध असतात. आज तुम्हाला ऑनलाईन नाणी विक्रेते असतात पण त्याच्यामध्ये बरेचदा फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तो मार्ग अंगीकारू नये असं माझं मत आहे. अनेक जण जे नाणी विक्रेते आहेत तर त्यांच्याकडनं ही चांगली नाणी जी नाणी अनेक प्रकारची नाणी त्यांच्याकडनं येतात विक्रीसाठी येतात. आणि आपला त्यांचा एक त्यांची पार्श्वभूमी बघून त्यांचा एकूण इतिहास ज्या ह्याच्यामध्ये बघून आपण त्या लोकांकडनं ती नाणी विकत घेऊ शकतो. ऑथेंटिसिटी पहिले चेक करायची आणि त्यांच्याकडनं आपण ती नाणी विकत घेऊ शकतो जेणेकरून तुमचा एक व्हॅल्युएबल ज्याला म्हणू किंवा एक त्याला एक चांगलं मौल्यवान असा तो संग्रह जो आहे तो वाढण्यास किंवा तुम्हाला तो जमवण्यास तुम्हाला जी खूप मदत होते त्याच्यामध्ये. त्याची मौल्यवानता तर आहेच पण त्याच्याबद्दलचा अभिमान सुद्धा खूपच जाज्वल्य आहे की ही नाणी आपल्या जवळ असण्याचा. तुमच्याकडे अशी कुठल्या कुठल्या प्रकारच्या घराण्यांची नाणी आहेत? जसं मी माशी म्हटलं की शिवछत्रपतींपासून पहिले 4 छत्रपती महाराष्ट्राचे पेशवेकालीन कालखंडातील पेशव्यांनी छत्रपतींची तडी पाडलेली नाणी त्याच्यानंतर ज्या मराठेशाहीच्या ज्या 4 बलदंड बुरुज आपले संपूर्ण हिंदुस्थानात पसरले तर त्यांच्यापैकी शिंदे आहेत, होळकर आहेत, गायकवाड आहेत, धारचे देवाशे पवार आहेत, त्याच्यानंतर आंग्रे आहेत, कुलाबकर आंग्रे आहेत, त्याच्यानंतर सांगली, मिरज, तासगाव, कुरुंदवाड या संस्थांचे अधिपती पटवर्धन आहेत, त्याच्यानंतर नागपूरकर भोसले आहेत, सावंतवाडीचे सावंत भोसले आहेत. तर ही जी विविध मंडळी जी होती ज्या राजसत्ता होत्या मराठा संस्थानिक यांनी पाडलेली नाणी ही आज माझ्या संग्रहात आहेत. आणि त्याच्यानंतर मग असं आहे की होळकरांच्या राजघराण्यामध्ये जेवढे राजे होऊन गेले शिंद्यांच्या त्यांच्या संस्थानामध्ये किंवा त्यांच्या एकूण त्या कालखंडामध्ये जेवढे राजे होऊन गेले ज्यांनी नाणी पाडली गायकवाडांकडे जेवढे राजे होऊन गेले अशा सर्वच राजांची नाणी ही मी संग्रहामध्ये गोळा केलेली आहे. अशी साधारण किती नाणी आहेत तुमच्याकडे? संख्यात्मक दृष्ट्या मी खरं तर आता याचा विचार केला नाही की ते मोजलेलं नाहीये त्याच्यामध्ये पण
जवळपास सर्वच राजांची किंवा संस्थानिकांची आणि जवळपास त्यांच्या जेवढ्या जेवढ्या टांगसाळी होत्या, म्हणजे प्रत्येक संस्थांच्या टांगसाळी होत्या, म्हणजे मराठ्यांच्या टांगसाळीच्या मागाशी उल्लेख केला 108 टांगसाळी त्या वेगळ्या, त्याच्यासोबत प्रत्येक संस्थानांच्या टांगसाळी होत्या. तर त्या टांगसाळींच्या जवळपास प्रत्येक टांगसाळींची नाणी आज किमान एक स्पेसिमेन कॉइन, म्हणजे आपल्याला पुढच्या पिढीसाठी जर का दाखवायचं झालं, समजा ग्वाल्हेरला त्यांचे जे काय समजा उज्जैन मिंट आहे किंवा त्यांची राजोची मिंट आहे, तर या ज्या मिंट्स आहेत, ज्या टांगसाळी आहेत, त्या टांगसाळीचं किमान एक नाणं हे त्या पुढच्या पिढीसाठी तरी जपायला हवंय. त्यांना तो इतिहास जो आहे, तेजस्वी कालखंड आहे, तो त्यांना समजायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी ती नाणी प्रत्येक टांगसाळीची मी संग्रहात जमा केलेली आहेत. आता आपण म्हटलं की पुढच्या पिढीसाठी त्यांना दाखवण्यासाठी आपल्याकडे असावं, मग असं आपण एक्झिबिशन्स वगैरे ऑर्गनाईज करता ही नाणी दाखवण्यासाठी का, म्हणजे ह्याचा पुढे कसा काय उपयोग करता? हो, कारण कसं आहे की जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, हा एक त्यातला भाग आहे. आणि मुळात हा जो म्हटलं की मराठ्यांचा हा जो इतिहास आहे, या नाण्यांचा देखील इतिहास आहे, हा अतिशय मूल्यवान असा आहे, हा अतिशय अभिमानास्पद इतिहास आहे. आणि तो लोकांपर्यंत पोहोचावा याच्यासाठी मी महाराष्ट्रामध्ये एक्झिबिशन्स नाण्यांची माझी करतो. अनेक राजकीय पक्ष आहेत किंवा काही व्यक्ती आहेत किंवा काही संस्था आहेत, तर ती नाण्यांची एक्झिबिशन माझी आयोजित केलेत. आतापर्यंत साधारण 65 एक्झिबिशन माझी महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्याच्यामध्ये नाण्यांवरती नाणकशास्त्र हा एक जो विषय आहे, किंवा त्याला नोमिस्मॅटिक म्हणतो आम्ही आमच्या याच्यामध्ये विषयामध्ये, तर या नाणकशास्त्राची माहिती नवीन लोकांना व्हावी याच्यासाठी मी एक बेसिक इन्फॉर्मेटिव्ह पुस्तक लिहिलेलं आहे, ऐतिहासिक नाणी शिवकाल ते स्वातंत्र्यकाळ. जेणेकरून हा जो कालखंड झाला त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांपासून मराठेशाहीची कोणकोणती नाणी पाडली गेली, त्याच्यानंतर मध्ये ब्रिटिशांची सत्ता असताना काय पाडली गेली, मुघलांची काही नाणी होती, आणि त्याच्यानंतर मग स्वतंत्र भारत झाल्यानंतर कोणकोणती नाणी आणि नोटा पाडल्या. तर हे याचे उपयुक्त थोडक्यात माहिती असलेलं एक इन्फॉर्मेटिव्ह पुस्तक असं मी ऐतिहासिक नाणी म्हणून माझं ते प्रकाशित झालेलं आहे. आणि त्या पुस्तकाला आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे, बाबासाहेब पुरंदरे आणि निनादराव बेडेकर या दिग्गजांचा त्या पुस्तकाला संदेश आलेला आहे. आणि गुरुवारी आप्पा परब त्यांनी त्या नाण्यांच्या पुस्तकाला माझ्या प्रस्तावाला लिहून दिलेले, हे माझं भाग्य आहे. क्या बात आहे. मग या अशा तुम्ही एक्झिबिशन्स ऑर्गनाईज करता, अशी नाणी प्रदर्शनासाठी ठेवता, तिथे यंग जनरेशन्सचा किंवा तरुण मुलांचा किती सहभाग असतो, किंवा अगदी छोटी मुलं सुद्धा काही कुतूहलाने येतात का बघायला? हो, नक्कीच. कारण काही शाळांमध्ये माझी प्रदर्शनं झालेली आहेत, तर त्यांना थोडासा मराठा कालखंड हा त्यांना थोडा समजायला अवघड जातो. मग त्याचबरोबर मी जी रिपब्लिक ऑफ इंडिया म्हणजे स्वतंत्र भारताची नाणी, हा माझा एक जो नाण्यांचा एक वेगळा भाग आहे, तर ती नाणी मी तिथे ठेवतो, जेणेकरून त्यांना ती 1 रुपया 2 रुपये 5 रुपये जे आता ते वापरतायत, तर ते बघितल्यानंतर मग ती हळूहळू करत पुढची नाणी कनेक्ट होत जातात. कसं आहे की एकदम हा त्यांच्यासाठी अवघड सिलेबस आहे की लहान मुलं असतात, तर त्यांना त्यांच्या लेवलला किंवा त्यांच्या एक ऐकूच्या दृष्टीने त्यांना आपण जर का किंवा त्यांनी वापरलेली जी नाणी आहे किंवा वापरतायत ती नाणी त्यांना दिसताना वाटतं की अरे हे नाणं माझ्याकडे आहे. मग करत करत मग अरे हे कोणाचं नाणं आहे, हे शिवाजी महाराजांचं नाणं आहे. नाव ऐकलेलं असतं शिवाजी महाराजांचं, नाणं बघितलेलं नसतं. संभाजी महाराजांचं नाव ऐकलेलं असतं पण त्यांनी संभाजी महाराजांचं नाणं बघितलेलं नसतं. तर या माध्यमातून प्रदर्शनाच्या हा जो इतिहास जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा, तर या दृष्टीने मी ती प्रदर्शनांचं आयोजन करत असतो. वा. दुसरी गोष्ट अशी की सध्या एक सुमारे वर्षभर ठाण्यातील महाराष्ट्र दिनमान नावाचं एक दैनिक आहे, महाराष्ट्र दिनमान. तर त्या दैनिकामध्ये माझं दर बुधवारी एक मराठेशाहीची नाणी, त्यांचा इतिहास याच्याबद्दल नाणेघाट नावाचं एक सदर माझं चालू आहे. आणि ज्याच्यामध्ये मी मगाशी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जी मराठा नाण्याची पायाभरणी केली, जिथून त्यांनी सुरुवात केली, तिथपासून ज्या संपूर्ण हिंदुस्थानात पसरलेल्या मराठा सत्ता होत्या किंवा राजघराणी होती, तर त्या संपूर्ण राजघराण्यांच्या नाण्यांची माहिती ही त्या लेखमालेतून दर बुधवारी मी ती क्रमशः त्याच्यातून देत आहे. आणि आता लवकरच ती लेखमाला संपल्यानंतर त्या लेखमालेचं कौतुक अनेक वाचकांनी केलेलं आहे. मी आता तेच विचारणार होते की ती आम्हाला कशी वाचायला मिळेल. तर त्याचं मी ती फेसबुकवरती टाकत असतो, त्याच्यावरती की दर आठवड्यात ते फेसबुकवरती त्याचं मी माहिती देत असतो. तो संपूर्ण लेख तिथे टाईप केला, तो तिकडे मी टाकत असतो. फोटोग्राफ्स वगैरे जे आहेत, नाण्यांची छायाचित्र आहे, ती माहिती जी आहे ती देत असतो, जेणेकरून तो थोडक्यात इतिहास आणि त्याच्याबरोबर ती नाणी ही आपल्याला बघता येईल. कारण असं माझ्या एक लक्षात आलं, गेले काही वर्ष मी जेव्हा अभ्यास करत असतो किंवा नाणी गोळा करताना
मराठेशाहीच्या इतिहासावरती भरपूर लिहिलं गेलेलं आहे, नाण्यांवरती भरपूर लिहिलेलं गेलेलं आहे, बऱ्यापैकी लिहिलं गेलेलं आहे. पण मराठेशाहीचा इतिहास आणि मराठेशाहीची नाणी हा एक संयुक्त विषय जो आहे, तर त्या विषयावरती त्यामानाने खूप कमी लिखाण उपलब्ध आहे. तर म्हणून हा मी एक विषय हातात घेऊन त्याच्यावरती हे लिखाण केलं आणि ही लेखमाला चालू केलेली आहे. आता ही लेखमाला संपल्यानंतर मला सांगायला अभिमान वाटतो की त्याचं मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती असं 4 भाषांमध्ये ते पुस्तक त्याचं प्रकाशित करण्याचा माझा मानस आहे. आणि जेणेकरून देशातल्या विविध प्रांतामध्ये हा मराठेशाहीच्या इतिहासाचा जो प्रसार आहे तो त्या ठिकाणच्या लोकांना त्यांच्या मातृभाषेमध्ये उपलब्ध होईल, जेणेकरून आपला जाज्वल्य शिवछत्रपतींचा जो तेजस्वी कालखंड आहे, जाज्वल्य अभिमानास्पद कालखंड आहे, तो संपूर्ण हिंदुस्थानामध्ये पुन्हा एकदा तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरावा किंवा तो जावा, यासाठी हा एक उपक्रम किंवा मी प्रयत्न करतोय. खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे ही. धन्यवाद. खूप तुम्हाला शुभेच्छा या उपक्रमासाठी आणि ते पुस्तक लवकर आमच्या हाती पडो अशी सदिच्छा. नक्कीच. पण हे कसं असतं माहितीये का, ही नाणी आहेत. आपण लहान होतो तेव्हा आपल्याला 4 आणे 8 आणे असे देऊन वस्तू घ्यायची सवय होती. आणि ह्या नाण्यांचं मग आता आपण रुपयाच्या भाषेमध्ये मूल्यांकन करायचं म्हटलं तर शक्य आहे का? हो, कारण का आता याच्यातले चांदीचे जे आपल्याला नाणी दिसत आहेत, तर जी साधारण 10 ते 11 ग्रॅम वजनाची आहेत, तर ही जी सगळे हे रुपयेच आहेत. मुळात रुपया हा जो आहे हा रौप्य या धातूपासून जो बनला त्याला रुपया असं म्हणतात. म्हणजे चांदीचा थोडक्यात. आता चांदी त्याच्यामध्ये, मग रौप्य रौप्य धातू वेगळं आहे त्याच्यामध्ये. तर हा जो आहे त्याच्यात त्याचं नाव रुपया पडलं. आणि हा भारतामध्ये आपल्या याच्यामध्ये हिंदुस्थानमध्ये अफगाण आक्रमक शेरशाह सुरी यांनी पाडला होता. आणि त्याने जरी तो पर्शियन भाषेमध्ये त्याचं सगळं त्याचं डिस्क्रिप्शन त्याच्यावरची लिखावट जरी असली तरी त्याने देवनागरीमध्ये श्री सेर साह असं त्याच्यात लिहिलेलं आपल्याला स्पष्टपणे बघता येतं. त्याच्यानंतर त्याचा उत्तराधिकारी होता इस्लाम शाह, त्याचा मुलगा, आणि त्याने देखील ते पर्शियन भाषेमध्ये त्याने रुपया पाडलेला आहे. पण त्याने देखील देवनागरीमध्ये श्री इस्लाम शाह असं लिहिलेलं आहे. तर हे आपल्याला देवनागरीमध्ये लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये, आणि हे आपल्याला बघता येतं. किंवा आपण ती नाणी गोळा केली तर ते आपल्याला त्याचा अभ्यास करताना लक्षात येईल. तो रुपया म्हणजे 100 पैसे असंच होतं का? नाही, तेव्हा तेव्हा मुळात कसं होतं की 100 पैसे किंवा ही जी संकल्पना आहे ही फार उत्तर काळात आलेली आहे त्याच्यामध्ये. तर रुपया म्हणजे एक त्याला आपण म्हणू की ते धातू जो आहे त्या धातूच्या वजनावरती त्याच्यावरती त्याची फेस व्हॅल्यू ठरायची. समजा 1 रुपया तुमचा 10.66 ग्रॅम किंवा 11 ग्रॅमचा समजा तो रुपया आहे त्याच्यामध्ये 11.5 ग्रॅमचा, तर त्याच्यानंतर त्याच्या निम्म्या 5.5 ते 6 ग्रॅमचा जो आहे तो तुमचा अर्धा रुपया झाला. मग साधारण 2.5 ते 3.25 ग्रॅमचा जो आहे तो तुमचा पाव रुपया झाला. मग साधारण 2.25 ग्रॅमचा जो आहे तो तुमचा 1/8 किंवा 1/8 रुपया झाला, 4 आणे झाले. तर अशा प्रकारचं त्याचं ते वर्गवारी केली जायची त्याच्यातनं. कारण आपण असं म्हणायचो की 16 आणे म्हणजे 1 रुपया, त्याचा ह्या 100 पैशांची त्याच्याशी काही संबंध येत नाही त्याच्यामध्ये. बरोबर आहे. आपण कुठली कुठली नाणी दाखवतोय आता ह्याच्यामध्ये? आता इथे मराठेशाहीची नाणी मी जसं म्हटलं की मराठेशाहीची विविध नाणी या इथे आता आपण इकडे मांडलेली आहेत. याच्यामध्ये अहमदाबाद मिंट आहे, त्याच्यानंतर अथणी मिंट आहे, बागलकोट मिंट आहे, चाकण मिंट आहे. म्हणजे या वेगवेगळ्या ज्या मिंट्स आहेत ते आपल्या खरोखर अभ्यासासाठी पण उपयुक्त आहेत आणि अभिमानासाठी पण उपयुक्त आहेत. बरोबर. पण जसं मी म्हटलं की लाहोरला मराठ्यांनी पाडलेला रुपया जो आहे तर माझ्यासाठी देखील तो खूप अभिमानास्पद आहे. आज लाहोर पाकिस्तानात गेलंय पण लाहोरला मराठ्यांनी जो रुपया पाडला तो आज आपल्याला इकडे प्रत्यक्ष बघता येतो. ते खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे यामध्ये. आपल्या बहु असो तर सुंदर संपन्न किंवा या गाण्यामध्ये आहे बघा, अटकेवर जेथील तुरंगी जल पिणे. ती अटक म्हणजे हे गाव आहे पाकिस्तानामधलं नाही का? अटक हे अफगाण सीमेवरचं एक गाव आहे, शहर आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की मराठ्यांनी अटकेवरती झेंडे लावले होते. तर अटक जो किल्ला आहे तिथे मराठ्यांचा भगवा फडकत होता. मराठ्यांनी इथपासून अटकेपर्यंत धाव घेतली होती. रघुनाथराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठेशाहीच्या बुलंद फौजा यांचे हौसले किंवा त्यांचा एक जो विश्वास होता तो प्रचंड होता मोठा. आणि त्यांनी अटकेपर्यंत धडक मारून मराठेशाहीचा भगवा शिवछत्रपतींचे स्वप्न त्यांनी तिथपर्यंत त्यांनी साकार केलेलं आहे त्याच्यामध्ये. तर असा हा जो आहे अभिमानास्पद गोष्ट आहे की तिथे आपली नाणी पडायची मराठेशाहीची. नक्कीच मराठेशाहीची नाणी पडायची आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि जसं महाज म्हटलं की महादजी शिंदे यांना दिल्लीच्या शाह आलम बादशाहने वकिली मुतालिक म्हणून नेमलं होतं. म्हणजे जवळपास त्यांना सर्वाधिकार दिले येते की तुमचा सल्ला हाच सर्वोच्च आहे. कारण तो बादशाह जो होता तो बऱ्यापैकी दुबळा होता
आणि त्यांनी संरक्षणासाठी महादजी शिंदेची पेशव्यांतर्फे म्हणजे छत्रपतींतर्फे नेमणूक केलेली होती. आणि महादजी शिंदेच्यामुळे दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तब्बल 14 वर्ष मराठेशांच्या भगवा शिवछत्रपतींचा भगवा ध्वज फडकत होता. ही आपल्या सगळ्यांसाठी खूप मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे त्याच्यामुळे. खरंच खरंच. पुन्हा एकदा आपण नाण्यांकडे येऊया. मराठेशाहीची नाणी आपण तर ही बघत जी होतो वेगळ्या मिंटची. हो, तर ही मराठेशाहीची नाणी आहेत. तर याच्यावरती बरेचदा आपल्याला दिसतंय की याच्यावरती पर्शियन लिपी आहे. तर मुळात हा बदल का झाला? कारण शिवछत्रपतींनी जेव्हा राज्याभिषेक, जसं मी सांगितलं की रायगडावरती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेक केला, तर त्यावेळेला त्यांनी जी नाणी पाडली होती तर त्यांनी पर्शियन भाषेचं अस्तित्व झुगारून, त्याचं त्यांनी महत्व झुगारून त्यांनी ती देवनागरीमध्ये नाणी पाडली होती विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवरती. त्यांनी होन जे पाडले होते देखील विजयनगरच्या हिंदू साम्राज्याच्या धर्तीवरती पाडले होते. कारण यावनी सत्तांच्या जी काही सोन्याची नाणी होती त्यांना मोहर असं म्हणतात. तर त्या मोहरा ज्या आहेत त्या मोहरा शिवाजी महाराजांनी पाडल्या नाही, त्यांनी होन पाडले होते विजयनगरच्या साम्राज्य लयाला गेलेल्या साम्राज्याच्या धर्तीवरती. त्याच्यावरती संपूर्ण देवनागरी कॅलिग्राफी किंवा त्याच्याची लिखावट होती. शंभू छत्रपतींनी देवनागरीमध्ये नाणी पाडली, राजाराम छत्रपतींनी देवनागरीमध्ये नाणी पाडलेली आहेत, शाहू छत्रपतींनी देवनागरीमध्ये नाणी पाडलेली आहेत, पेशव्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये देवनागरीमध्ये नाणी पाडलेली आहेत. नंतर मी जसं मगाशी म्हटलं की शिवछत्रपतींचं जे हिंदवी स्वराज्य विस्ताराचं स्वप्न होतं, कारण शिवछत्रपती हे हिंदवी स्वराज्य संस्थापक आहेत, तर आपण थोरल्या बाजीराव पेशव्यांना हिंदवी स्वराज्य विस्तारक म्हणतो. त्यांनी उत्तरेकडे जेव्हा भीमथडीची तट्ट, त्यांची जी घोडी आहेत मराठेशाहीची घोडीची सगळी ती भीमथडीची तट्ट त्यांना आपण म्हणतो, तर ती उत्तरेकडे धाव घ्यायला लागली तेव्हा तिथल्या स्थानिक ज्या भाषा किंवा तिकडचा जो प्रचलित भाषा, व्यवहाराच्या ज्या भाषा होत्या त्या पर्शियन भाषा असल्यामुळे आपली नाणी, आपलं चलन तिकडे ऍक्सेप्ट होण्यासाठी किंवा ते स्वीकारलं जाण्यासाठी त्यांना नाईलाजास्तव तिकडे पर्शियन भाषेचा आधार घ्यायला लागलेला आहे. पण असं असतानाही त्यांनी मराठेशाहीची विविध चिन्ह त्यांनी आपल्या नाण्यांवरती करून मराठा नाण्यांचं स्वतंत्र अस्तित्व राखलं. म्हणजे भाषा त्यांची, भाषा त्यांची चिन्ह आहे. तर त्याच्यावरती राम चिन्ह येतं, त्याच्यावरती श्री चिन्ह येतं, त्याच्यावरती तुमचा अंकुश येतो हत्तीला, जो आपण कंट्रोल करण्यासाठी एलिफंट गोड म्हणतो, हत्ती अंकुश तो, किंवा गणपतीच्या आता आपण अंकुश बघतो तो आहे. त्याच्यावरती भगवा ध्वज आहे, त्याच्यावरती कमळाचं कमळ कळी आहे, त्याच्यावरती त्याची फुलं आहेत. तर अशी विविध चिन्ह, त्याच्या तलवारी आहेत, त्याच्यावरती धनुष्यबाण आहे. तरी विविध चिन्ह जी आहेत तर ती त्याच्यावरती आपल्या मराठा नाण्यांवरती त्यांनी छापली आणि त्याच्यामुळे त्या मराठा नाण्यांचं वेगळं अस्तित्व आज आपण सहजपणे लोकांसमोर ठेवू शकतो. वा, खूपच छान. आपण ही नाणी आणि यातले डिटेलिंग आपल्या प्रेक्षकांना दाखवूच, पण मला एक अजून इंटरेस्टिंग गोष्ट आठवते की आम्ही जेव्हा रायगडवरती गेलो होतो बघायला, छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक जिथे झाला तो रायगड, त्यांची राजधानी असलेला रायगड, तिथे टांगसाळ असायची असं तिथे असलेलं त्या गाईडनी दाखवलं होतं. तर तिथे टांगसाळ म्हणजे एकदम असं वेगळंच वाटलं बघायला की अरे वा, म्हणजे आपला राजा तिथे नाणी छापत होता, पाडत होता. ते कसं काय म्हणजे? नक्कीच. कसं आहे, आता तुम्ही उल्लेख केलात की राजधानी रायगड, छत्रपती शिवाजी महाराजांची राज्याभिषेकाच्या आधी जी राजधानी होती तो दुर्गाराज राजगड होता. तिथून महाराजांनी जवळजवळ 25 वर्ष राज्यकारभार केला. शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर ती मिर्झाराजे आणि दिलेर खान हे जेव्हा स्वराज्यावरती आले आणि त्या तहामध्ये महाराजांना अनेक किल्ले द्यायला लागले, तर त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की बराचसा सपाटेवरती असलेला राजगड हा संरक्षणाच्या दृष्टीने थोडासा आपल्या तिकडे तो अवघड वाटेल असं त्यांच्या ते लक्षात आलं. आणि कालांतराने त्यांनी तो संपूर्ण भाग तो झाल्यानंतर आग्रा भेट आणि त्यानंतर त्यांनी आपली राजधानी जी आहे ती त्यांनी तळ कोकणामध्ये अगदी मूळ याच्यामध्ये जिथे संपूर्ण रायगड जो आहे तो त्यांनी रायगड हा संपूर्ण डोंगर रांगांनी सह्याद्रीच्या वेढलेला आहे. आणि त्या अत्यंत बेलाग आणि आता ज्याला भेदण्यास अवघड अशा त्या रायगडावरती त्यांनी आपली रायगड राजधानी करण्याचं निश्चित केलं. त्याच्यानंतर त्यांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी मगाशी म्हटलं, त्यांनी आपला राज्याभिषेक तिकडे करून घेतला. त्यावेळेला महाराजांनी रायगडावरती सुमारे 350 ते 350 वास्तू उभारलेले आहेत. मग त्यासाठी त्यांनी बजेटिंग केलेलं आहे, त्याचे कागदपत्र आजही उपलब्ध आहेत की कोणत्या किल्ल्यासाठी किती होल खर्च करावेत याचं महाराजांचं नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आजही उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग बांधण्यासाठी किती, सिंहगडासाठी किती,
त्यानंतर राजगडासाठी किती, रायगडासाठी किती, प्रतापगडासाठी किती. तर अशा प्रत्येक गडदुर्गांसाठी त्यांच्या ज्या काही खर्चाच्या किंवा त्या नोंदी ज्या आहेत, तपशील जो आहे तो आजही उपलब्ध आहे. बर. तर त्या 350 350 बांधकामं केली. तर आपण तिकडे गेल्यानंतर बघू तिथे राजप्रसाद संकुल महाराजांच्याकडे निवासस्थान होतं. तर त्या निवासस्थानाला निगडीत त्याला कनेक्टेड अशी तिथे त्यांनी टांगसाळ बांधली जिथे महाराजांचे सोन्याचे होन पाडले जायचे. तर ती जी टांगसाळ आहे ती आज बरीचशी भग्नावस्थेत आहे. जशा इतर रायगडावरच्या ज्या वास्तू आहेत ते बऱ्याचशा भग्नावस्थेत आहेत. तर तशीच ती टांगसाळ देखील आज तिकडे एक आपल्या राजाच्या नाण्यांचा जो एक अत्यंत महत्वाचा असा जो भाग आहे किंवा जो ठेवा आहे तो खूप दुर्दैवाने आपल्या सगळ्यांच्या तो एक दुरवस्था त्याची झालेली आहे. आणि ती आज लवकरात लवकर आपल्याला ती जपून ती पूर्ववत केली पाहिजे जेणेकरून तिथे नाणी कशी पाडली जायची हे आत्ता आप्पा परवांसारखी जी तज्ज्ञ व्यक्ती तिथे आहेत, नाणकशास्त्रातले जे फार मोठं नाव आहे त्या आप्पा परब यांचं, तर ती व्यक्ती आहेत. तोपर्यंत आपण त्यांच्या माध्यमातून त्यांना तिकडे बोलावून त्यांच्या नजरेखालून त्या वास्तू आपण पूर्ववत करून घेतल्या पाहिजेत. तिथे नाणी कशी पाडली जायची, होन म्हणजे काय, हे जर तिथे प्रत्यक्ष पुढच्या पिढीला बघायला मिळालं तर ह्याच्यासारखा सुवर्णयोग कुठलाच नाही, नाही का? नक्कीच. की मी मागे एका चर्चासत्रामध्ये एबीपी माझावरच्या म्हटलं होतं की रायगड हा जर का पूर्ववत केला गेला जसा शिवछत्रपतींच्या काळात होता, भले आपण तो तंतोतंत करू आपल्याला माहिती नाही, पण किमान ज्या वास्तू उपलब्ध आहेत आपल्याला किंवा ज्या त्यांची ज्योती शिल्लक आहेत, बऱ्याचशा वस्तूंच्या अजून भिंती शिल्लक आहेत, त्यांच्या आपल्याला कौलांच्या त्यांच्या काही कौलं तिथे आपल्याला ज्या कशा प्रकारे असायची कौलारू घरं त्याच्या खाचा अजूनही आपल्याला मिळतात. त्याला आपण तोळ्या म्हणतो. त्या तोळ्यांच्या त्याच्या ज्या काही त्या खाचा तिथे आहेत तर त्या खाचा अजूनही शिल्लक आहे. आणि असं सगळं तिकडे अजूनही बऱ्याचशा गोष्टी उपलब्ध असताना आज नगारखाना अजून बुलंद अवस्थेमध्ये जसा शिवाजी महाराजांनी ताठ मानेने आणि छाती रुंदावून तिकडे औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीत गर्जना केली होती, तसा आजही तो नगारखाना जो आहे तो नगारखाना तेवढ्या ताठ मानेने रायगडावरती उभा आहे. तर या वास्तू ज्या आहेत त्या वास्तू जपल्या पाहिजेत, त्यांचं कन्झर्वेशन त्यांचं प्रिझर्वेशन करायला पाहिजे आणि ते योग्य व्यक्तींच्या हातून व्हायला पाहिजे ज्यांना इतिहासाची खरोखर माहिती आहे. तर आप्पा परबांसारखे आज पांडुरंग बलकोडे सरांसारखी जे प्रखे घाणेकर सरांसारखी जी ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या एकूण अनुभवाचा वापर करून आज रायगड हा पूर्ववत व्हायला पाहिजे. तिथे टांगसाळीमध्ये आजही तिथे जे काही द्रोण आपलं जे डोणी म्हणतो त्याला त्याच्यात नाणं थंड केलं, थंड पाण्यात नाणं टाकलं जायचं, गरम धातू करून ते नाणं पाडायचं आणि त्या द्रोणात टाकून थंड पाण्यामध्ये त्याला हार्डनिंग केलं जायचं, म्हणजे कठीण केलं जायचं त्याच्यामध्ये. तर हे गोष्टी ज्या तिकडे आहेत तिकडे त्या भट्ट्या कशा पेटवल्या जायच्या त्याचे अजून तिकडे खाचे चुल्हाणी अजून तिकडे आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या मराठाशाहीच्या नाण्यांच्या किंवा शिवछत्रपतींची सोन्याची नाणी म्हणजे अक्षरशः सुवर्ण युगच त्या सोन्याच्या नाण्याच्या माध्यमातून त्यांनी आपल्याला आज महाराष्ट्राला दाखवलं असं म्हटलं ते वावगं ठरू नये त्याच्यामधून. तर हे जपणार कोण? हे जपायला पाहिजे. खरं. हे जर का जपलं गेलं नाही तर मग आपण किती शिवाजी महाराजांच्या प्रेमाच्या त्यांच्या अभिमानाच्या त्यांच्या आदराच्या गोष्टी केल्या काय, त्यांचा जयघोष केला काय, त्याचा काही फारसा उपयोग होणार नाही. कारण मुळात तुम्हाला मूळ विषाला हात घालायची तुमच्यामध्ये धमक असायला हवी. खरं. जयघोषानंतर नाही, छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती जय म्हणणं आणि त्यांच्या ह्या वास्तू टिकवणं, त्यांचा इतिहास जिवंतपणे इतरांना दाखवणं ही सुद्धा खूप गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आणि ह्या नाण्यांच्या रूपाने हा सगळा इतिहास आज आपण आपल्या रसिक श्रोत्यांच्या समोर जिवंत करायचा प्रयत्न केलाय. तर अशी अनेक नाणी तुमच्याकडे आहेत त्या आपण आपल्या रसिक श्रोत्यांना दाखवूच. तुम्हाला आमच्या श्रोत्यांना अजून काही संदेश द्यायचा असेल या निमित्ताने तर कृपया. मुळात संदेश देणं किंवा लोकांना काही सल्ला देणं इतपत मी नक्कीच मोठा नाहीये. मी एक सामान्य मराठी शाहीच्या नाण्यांचा संग्राहक, अभ्यासक, लेखक आहे, व्याख्यान देतो मी. का विषय लोकांना माहिती व्हावा याच्यासाठी ते माझं प्रयोजन असतं. पण एक नक्की मला अगदी अभिमानाने एक गोष्ट सांगायची वाटेल की आपण बघतो आपण थोडे स्थिरस्थावर झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपल्या करिअरमध्ये आपण दुसरं घर घेण्याचा विचार करतो. आपण दुचाकी असेल तर आपण 4 चाकी गाडी घेण्याचा विचार करतो. 4 चाकी असेल तर त्याच्यापेक्षा एखादी उत्कृष्ट चांगलं एखादं आपण वाहन घेण्याचा प्रयत्न करतो. आपण मोबाईल फोन हल्ली वापरतो ते अतिशय महागडे मोबाईल फोन असतात. त्याच्यामध्ये आपण साधारण विचार करतो की अरे आता 1 वर्ष झाला जुना झाला नवीन घेऊया. तर अशा ज्या चैनीच्या गोष्टी आहेत
तर त्याच्याबाबत घेताना आपण बरेचदा अतिशय सरळ हस्ते आपण खर्च करत असतो. आज मी असं म्हणत नाही हे प्रत्येकाने करावं, पण माझा एक मनातला विचार आहे तो मी तुमच्या समोर आज मांडतोय की मगाशी जसा मी उल्लेख केला की महाराष्ट्राचे जे 4 छत्रपती होऊन गेले, ज्यांच्यामुळे आज आपलं अस्तित्व शिल्लक आहे, आपला स्वाभिमान, आपलं स्वत्व शिल्लक आहे. तर हे राजा शिवछत्रपती, राजा शंभू छत्रपती, राजा राम छत्रपती आणि राजा शाहू छत्रपती यांची जी नाणी मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला की जे आज आपल्याला त्यांची नाणी जेव्हा आपण त्यांना हात लावतो किंवा ते आपल्या हातात येतात किंवा आपण त्यांना बघतो तेव्हा आपला ऊर उचंबवून येतो एका विशिष्ट अभिमानाने की या छत्रपतींच्या मुळे आज आपलं अस्तित्व शिल्लक राहिलेलं आहे. तर या छत्रपतींची, या 4ही छत्रपतींची नाणी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाच्या घरात आणि घरात नव्हे तर प्रत्येकाच्या देव्हाऱ्यात असावीत, जेणेकरून जेव्हा तुम्ही रोज सकाळी त्यांचं दर्शन घ्याल, त्यांना हस्तस्पर्श कराल, तेव्हा तुम्हाला दिवसभराच्या एका पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या अंगात संचारेल आणि तुमच्या हातून शक्यतो कोणतंही गैरकृत्य होणार नाही असा मला तरी या गोष्टीचा विश्वास वाटतो. एवढंच माझा लोकांना विनंती आहे, आव्हान आहे. अरे वा, खूप छान. नाण्यांचा अभ्यास करताना इतका सगळा इतिहासाचा एक मोठा कालखंड आपण आता रसिकांच्या समोर उलगडला आहे आणि हा खूप दैदिप्यमान आणि अभिमानास्पद असा इतिहास एका छोट्याशा नाण्याच्या माध्यमातून जपण्याचा आपण प्रयत्न करताय. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तुमच्याकडचा सगळा खजिना आपण आपल्या रसिकांना दाखवायचा प्रयत्न करूच, पण याचबरोबर जसं प्रशांतजींनी सांगितलंय त्याप्रमाणे सर्वांनी या पूजेमध्ये या शिवरायांसारखी नाणी आपण जर ठेवली तर त्यातला अभिमान आपल्या नसानसामधनं पुन्हा एकदा जागृत होईल आणि या संपूर्ण इतिहासाची एक जिवंत अशी खूण आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असेल, नाही का? तर याच मुद्द्यावरती आपण रजा घेऊया. खूप खूप धन्यवाद. आपला अमूल्य वेळ आपण दिल्याबद्दल धन्यवाद.